नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे साधारण 6च वाजता. कारण दिवसभर परळीमध्ये होतो आणि परळीमध्ये काम असल्यामुळे मला काही बनवता आलं नाही. तर त्याच्यामुळे आजच्या ब्लॉगची सुरुवात 6 वाजता होत आहे. आणि मी आता आलो आहे धर्मापुरीमध्ये. धर्मापुरीमध्ये माझे चुलता चुलती वगैरे राहतात, आजी आजोबा, आणि आम्ही राहतो सिरसाळ्यामध्ये. आणि मी आज इकडे आलोय माझ्या पुतणीचा वाढदिवस आहे म्हणून. माझ्या चुलत भावाची लहान मुलगी आहे. त्याला 2 मुली आहेत आणि आज बारक्या मुलीचा वाढदिवस आहे. ही सृष्टी नाव आहे हिचं आणि ती माझी आजी आहे. तिचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसासाठी मी इथं धर्मापुरीमध्ये आलोय. दिवसभर थकलेली दिसायली आहे, आता चिडचिड करायली आहे जरा. आणि मग वाढदिवस कधी करायचा? संध्याकाळी करायचा? या. तिचा हा पहिलाच वाढदिवस आहे आणि पूनमचे 2 झाले ना वाढदिवस. पूनमचे 2 झालेत आणि हिचा पहिलाच वाढदिवस आहे. आणि आता ती झोपायला आल्यासारखी करायली जास्त. वाढदिवस कोणाचा करायचा आहे? सृष्टी, सृष्टी इकडे बघ. वाढदिवस करायचा आहे माहिती तुझा? नाही करायचा याचा वाढदिवस, पूनमचाच करायचा फक्त. ही लय शांत आहे. इतकं तुझ्यापाशी चाललंय, कुणापाशी तो बघूच देत नाही कुणाला. जास्त रडायली ना आता. ही आणखीन थोडीशी लहान असताना कुणाकडेही जात होती, म्हणजे एकदम शांत बसायची, पण आता चिडचिड करायली जरा. मी घेतलं तर रडायला लागली होती. बर. आणि पलीकडं आणखीन एक घर आहे आणि पलीकड माझ्या मोठ्या चुलत्याचं घर आहे. आता हे इथं झोप घालायला आलीस का पलीकड? पलीकड. हा, जोडणीमध्ये होय. बर बर, टाक. काय ठेवलंय रे? काही पण अडकवलेलं असतं. आता प्रतीकचा अभ्यास झालेला आहे. इथं बसलेला होता. हे त्याचं स्टडी टेबल आहे, इथं अभ्यास वगैरे करता येतो. आणि आता मी आल्यामुळं त्यानं त्याचा अभ्यास लवकर आवरून घेतलेला आहे, याच्यासाठी की आम्हाला तिथं जाऊन आणखीन तयारी वगैरे करायची आहे. राहिलेली तयारी केली म्हणे. आता आम्ही जाऊन बघणार आहे पलीकडं पाठीमागं घरी आणखीन एक. तू असा लवकर मोबाईल मध्ये कॅप्चरच होत नाही सर, असा वर उचलावं लागतंय मोबाईल. असं सापडतच नाही. याची हाईट माझ्यापेक्षा पण जास्त आहे, माझ्यापेक्षाही जास्त, पण वयानं माझ्यापेक्षाही लहान आहे. आणि मोबाईल मध्ये घ्यायचं म्हटलं की असं वर घ्यावं लागतंय. तर हे आहे पलीकड पूनमचं घर. बड्डे गर्ल इथं राहते. बड्डे गर्ल ना. बड्डे गर्ल. अरे गर्ल ना बाबा. त्याच्या मम्मीनं तयारी केलेली आहे, बघूयात आपण. यू सगळं बनवून ठेवलंय ऐकतच. पूनमच्या वाढदिवसाला आम्ही इकडं या भिंतीच्या साईडने केलं आणि इथं पाठीमागं, आणि सगळा मी, प्रतीक आणि गोविंद आहे का ना, 3 जणांनी बनवलं तर. पण यावेळेस वहिनीनं काहीच काम ठेवलेलं नाही आम्हाला. कुठं आहे पोटपूजा चालू आहे सध्या. पोटपूजा. वहिनी तुम्ही आम्हाला काम ठेवलं नाही का यावेळेस पण? हा, हा, बाकीचं तर सगळं हे करून टाकलं. काय ना, नुसतं बघत आहे. नुसतं बघत होय. बाहेर कुणीच जमत नाही. कोल्या, हे काय 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 चावत आहे गाईला? बड्डे करायचा मी, बड्डे करायचा. जुट्टू, अजुट्टू इकडे इकडे अंकल येऊ. कडे आला दिन खातीला. बड्डे करण्याचं आता ड्रेस घातलेला आहे,
त्याची एक खास बात आहे. यो लाईट चमकायली ना रे याच्यामध्ये. हे ड्रेस नाही बदलायचा दुसरा. अरे पण याच्यामध्ये कशी आहे? मी नाही बघितली याच्या अगोदर अशी लाईट. चप्पल शूज मध्ये वगैरे बघितली, याच्यात नाही हो बघितली अरे अशी. तुमच्या काळात नव्हतंच आठलं. आमच्या काळात तो नव्हता. का निघाला? आता आम्ही निघालो केक आणायला. गुंशेट चल. वापस लगेच यायचंय ना. म्हणजे त्याच्या ओके, हे झाला केक तयार. आता पॅक करून द्या आम्हाला एकदा. बर्थडे गर्ल, तुला काय पाहिजे? नाही, तुला नाही केक भेटत. अरे थांब ना, तुला बाया, नाही आणला, बाया, तुला नाही आणला. ही घेऊन आलोय मी. माझ्याकडे काही जास्त बजेट नव्हतं, एकदम बजेट फ्रेंडली. धर्या मला अंडेस का छोटी. छोटी आणले. चल देऊयात आपण. पुन्हा आमचे पप्पा तयार झालेत. अरे बड्डे कर कुठले? मध्ये पलीकडून सारखं आम्हाला जाऊ द्या. सर बटा केली का? पडल ती पडल. इकडे बघ, इकडे बघ. इकडे बघ.